उष्म्यानं रौद्ररूप धारण केल्यानं गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ठाणे शहराचं तापमान प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असली तरी उष्माघात रुग्णांसाठी सिव्हिल रुग्णालयात 20 खाटांचा विशेष वातानुकूलित कक्ष तैनात ठेवण्यात आला आहे. या कक्षात सर्व यंत्रणा सुसज्ज असून उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी घराबाहेर पडताना टोपी, छत्री, पाणी, गॉगल, सुती कपड्यांचा जास्तीत जास्त वापर करण्याचं आवाहन आरोग्य प्रशासनानं केलं आहे. 9 महिन्यांपूर्वी सिव्हिल रुग्णालय पाडून या जागेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधलं जाते. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वागळे स्टेट मनोरुग्णालयात शेजारी आरोग्य विभागाच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपाचं सिव्हिल रुग्णालय उभारण्यात आले. रुग्णांना चांगले उपचार देण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाचा असून दर दिवशी सुमारे 500 ते 600 रुग्ण उपचारासाठी येत असतात. ठाणे जिल्ह्याचं तापमान 40 अंशावर पोहोचलं असून वाढत्या तापमानाचा त्रास नागरिकांना होण्याची शक्यता आहे. कोणाला उष्माघाताचा त्रास झालाच तर उपचारासाठी सिव्हिल रुग्णालय सज्ज आहे. या रुग्णालयात 20 खाटांचा वातानुकूलित विशेष कक्ष निर्माण केला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. हवामान विभागाकडून उष्णतेची लाट आणखीन काही दिवस राहणार असल्याचं सांगितले. उकाडा वाढल्यामुळं थकवा येणं, ताप येणं, त्वचा कोरडी पडणं, भूक न लागणं, चक्कर येणं, निरुत्साही होणं, डोकं दुखणं, रक्तदाब वाढणं, मानसिक बेचैन आणि अस्वस्थता, बेशुद्ध अवस्था आदी लक्षणं आढळतात. महत्त्वाचं काम असल्यास तरच दुपारच्या उन्हात बाहेर पडावं. उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी प्यावं. हलकी पातळ सुती कापडं वापरावीत. बाहेर जाताना गॉगल, छत्री, बूट आणि चपलांचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हात काम करत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसंच ओल्या कपड्यांनी डोकं, मान आणि चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ORS, घरी बनवण्यात आलेले लस्सी, लिंबू पाणी, ताक आदींचा नियमित वापर करावा. उष्माघात रुग्णांची संख्या वाढल्यास त्या प्रमाणात खाटा वाढवण्यात येतील असंही जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं. सर, काय सांगाल, उष्माघात वाढतोय तर सिव्हिल रुग्णालयाने उपाययोजना काय काय केलेल्या आहेत आपल्याकडे? आपण 3 दिवसापासून जो ट्रेंड बघतो आणि IMDने ऑलरेडी आपल्याला हे दिलं होतं की उष्मा वाढणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि लगतच्या परिसरामध्ये. आपण बघतो की 43 आपण क्रॉस करतो आहे आणि ह्या आपल्याला ठाणे जिल्ह्याला किंवा मुंबई सबअर्बन किंवा बाकी जिल्ह्याला याची खरोखर सवय नाही. बाकी जे पठारी जिल्हे आहेत तिकडे प्रत्येक वर्षी तापमान जास्त असतो. तर आपण इकडे मेनली आपण त्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांना सर्क्युलर करून काय काय काळजी घ्यावी त्याच्याबद्दलचं हॉस्पिटल मध्ये बेडची व्यवस्था आपण केलेली आहे. AC वाढ वगैरे करणं, त्यांना तिथे जे काही लागतील ते मेडिसिन्स वगैरे सगळं मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिलेली आहे. आणि सगळ्यांना प्रायमरी ट्रीटमेंट असेल किंवा बाकी सेकंडरीसाठी काही लागेल तर सिव्हिलला आपण जवळपास 20 बेड त्यासाठी तयार केलेला आहे जो AC वाढ असेल आणि आपण त्यासाठी ती सगळी काळजी घेतो आहे. परंतु मला लोकांना एकच विनंती करायची आहे की जी आपल्याला उष्माची सवय नाही तर शक्यतो अर्जंट काम नसेल तर 12-4 घरात बाहेर पडू नये. जर बाहेर पडत असाल तर स्कार्फ, टोपी वापरणे, गॉगल वापरणे, छत्रीचा जास्तीत जास्त यूज करायला पाहिजे आणि मुबलक प्रमाणात पाणी पित राहायला पाहिजे कंटिन्युअसली. पाण्याचं मेनली याच्यात डिहायड्रेशन कुठल्या पद्धतीने होऊ नये, त्याचं कॉम्प्लिकेशन खूप जास्त होतात. त्या कंटिन्युअसली पाणी पिणं हेही एक आहे. आणि जर गरज नसेल तर घरातनं बाहेर न पडणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे. जास्तीत जास्त थंड ठिकाणी बसून राहायला पाहिजे घरामध्ये आणि काळजी घ्यायला पाहिजे. एवढी जर काळजी घेतली नक्कीच आपण याला बीट करू शकतो. एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोप सुरू असताना ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार तथा विद्यमान खासदार राजन विचारे यांच्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भाजप आमदार संजय केळकर यांनी काल सायंकाळी आवर्जून हजेरी लावत देवीचं दर्शन घेतलं. यावेळी राजन विचारे यांनी इच्छुक उमेदवार संजय केळकर यांचा सत्कारही केला. या भेटीनं राजकीय पक्षातील नेत्यांच्या चांगल्याच भुवया उंचावल्यात. नवमीला अशा प्रकारे केळकर यांनी अचानक भेट दिल्यानं राजकीय चर्चांना मात्र उधाण आले. ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिंदेसेना आणि भाजपनं दावा केल्यानं या जागेचा तिढा वाढला आहे. महायुतीकडून अजूनही उमेदवार जाहीर न करता प्रचाराचा धुरळा उडवला जातोय. त्यातच इंडिया आघाडीकडून उमेदवार म्हणून राजन विचारे यांचं नाव जाहीर करून त्यांनी प्रचारातही आघाडी घेतली आहे. याशिवाय भाजपनं हा मतदारसंघ खेचण्यासाठी अद्यापही जोर लावलाय.
तर भाजपकडून इच्छुकांच्या यादीत माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार संजय केळकर यांची नावं आघाडीवर आहेत. तसंच शिंदे सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या व्हायरल पत्रकानं त्यांचं नाव उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. श्री अंबे मातेचा जयघोष आणि महाआरती करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरीतील चैत्र नवरात्र उत्साहात हजारो भाविकांना सपत्नीक महाप्रसादाचं वाटप केलं. यावेळी राज्यातील अनेक दिग्गज नेते आणि मंत्रीही ठाण्यात आवर्जून उपस्थित होते. दरम्यान काल रामनवमी असल्यानं देवीच्या दरबारात जय श्रीराम हा रामगीतांचा सांगीतिक कार्यक्रम जल्लोषात पार पडला. निवडणुकीच्या व्यस्त कामातून रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवीच्या उत्सवात सहभागी झाले होते. ठाणे पूर्व कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं दरवर्षी धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यंदा चैत्र नवरात्र उत्सवात मथुरेच्या श्रीकृष्ण रामजन्मभूमी मंदिराच्या धर्तीवर मंदिराचा देखावा साकारण्यात आला होता. 9 दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसंच त्यांच्या कुटुंबियांनी श्रींची प्राणप्रतिष्ठापना, नवकुंडात्मक सहस्त्रचंडी याग आणि महाआरती करून नवमीच्या दिवशी हजारो भक्तांना महाप्रसादाचं वाटप केलं. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी महाभंडाऱ्याच्या अलोट गर्दीत भाविकांना महाप्रसादाचं वाटप करून प्रतिवर्षीचा शिरस्ता पार पाडला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सून वृषाली शिंदे, वडील संभाजी शिंदे, मंत्री दादा भुसे, संजय शिरसाट, रवींद्र फाटक, शीतल म्हात्रे, किरण सामंत, नरेश मस्के, जयप्रकाश कोटवानी, संपादक मिलिंद बल्लाळ आदींसह अनेक सेलिब्रिटीज आणि मान्यवरही उपस्थित होते. दरम्यान रामनवमीचं औचित्य साधून बुधवारी देवीच्या दरबारात पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत जय श्रीराम हा रामगीतांचा बहारदार सांगीतिक कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रभू श्रीरामांच्या भजनांबरोबरच भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा या गीताचाही भाविकांनी आनंद लुटला. श्री मेहंदीपूर बालाजी मित्र परिवार आणि रामभक्त सकल हिंदू समाजाच्या संयुक्त विद्यमानं श्री रामनवमी निमित्त ठाण्यातील कॅडबरी नाका ते वागळे स्टेट दरम्यान ब्रास बँड, नाशिक ढोलच्या गजरात प्रभू श्रीराम मूर्तींची भव्य पालखी यात्रा काढण्यात आली.
भर उन्हात निघालेल्या या यात्रेला रामभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, रुद्र प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट धनंजय सिंग सिसोदिया, उद्योजक अमरसिंग ठाकूर, सराफ सुरेश जैन, भाजपचे संदीप लेले, कैलास म्हात्रे, विलास साठे, प्रशांत गावंड आदींसह अनेक मान्यवरही उपस्थित होते। या पालखी यात्रेत वीर हनुमानाच्या वेशभूषेतील पात्रानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं होतं। आज या ठिकाणी अमरसिंगजी, धनंजय सिंगजी, करण जैन या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आज रामनवमीच्या निमित्तानं रामाची या ठिकाणी पालखी घेऊन, प्रभू रामांची पालखी घेऊन या ठिकाणी एक खूप मोठी शोभायात्रा ठाण्यामध्ये सुरू आहे। आणि आज आनंद आहे की या शोभायात्रेच्या निमित्तानं पालखीला खांदा देण्याचं सौभाग्य मला मिळालं। आज आपण बघतोय की 500 वर्षानंतर प्रभू रामांच्या रूपानं पुन्हा अयोध्येमध्ये त्यांचं पुनरागमन झालेलं आहे। संपूर्ण देशामध्ये नाही तर पूर्ण जगामध्ये हा आनंद उत्सव होतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यामध्ये हा उत्सव होत असताना आमचं भाग्य आहे। या चांगल्या प्रकारची ही शोभायात्रा पार पडेल आणि सर्वांच्या जीवनामध्ये आनंद उत्सव यावा अशी प्रभू रामचंद्र प्रार्थना। सर्वांना आम्ही आग्रह करेन की आपण या शोभायात्रेमध्ये सामील व्हा आणि सर्वांनी आपला राम, आपले प्रभू राम या ठिकाणी येतात त्याचं स्वागत करा।